नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्री सद्गुरू कृपा अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी जे काही 1 एप्रिलचं करंट अफेअर असेल ते आपण डेलीचे जे काही 10 प्रश्न आहेत ते या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, या ठिकाणी पहिला प्रश्न, पहिला अणुऊर्जा शिखर परिषद 2024 कुठे आयोजित करण्यात आलेला आहे. मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे. बेल्जियम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. बेल्जियम पंतप्रधान अलेक्झांडर डी क्रू आणि आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीचे महासंचालक राफेल मारियानो यांच्या सह अध्यक्षतेने या शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषवलेले आहे. याचं उद्दिष्ट काय आहे तर जीवाश्म इंधनाचा वापर कमी करणे, ऊर्जा सुरक्षा वाढवणे आणि आर्थिक विकासाला चालना देणे, या जागतिक आव्हानांना तोंड देणे हे याचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा अणुऊर्जा शिखर परिषद कशासाठी महत्त्वाची आहे, कारण बघा याच्यामधून कार्बन इमिशन होत नाही आणि त्याच्यामुळे ही ऊर्जा अतिशय महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे कार्बन इमिशन होणार नाही, त्याच्यामुळे जागतिक लेवलला जे काही कार्बनचं प्रमाण आहे ते कमी करता येईल. त्यासाठी हा प्रकल्प अतिशय महत्त्वाचा ठरतो. आणि त्याचप्रमाणे बघा जे जीवाश्म इंधन आहेत त्याचा वापर कमी करता आहे, कारण त्याच्यामध्ये कार्बनचं प्रमाणसुद्धा जास्त आहे. कार्बन त्याच्यामध्ये इमिट जास्त होत असतो. या ठिकाणी बघा आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी स्थापना कधी झाली, 1957ला झालेली आहे. मुख्यालय व्हिएना, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी आहे. अलीकडेच कोणत्या राज्यात 900 वर्ष जुना चालुक्य शिलालेख सापडलेला आहे, तर तेलंगणा या राज्यामध्ये सापडलेला आहे. गंगापूर, तेलंगणा येथे कल्याण चालुक्य राजवंशाचा शिलालेख सापडलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. महबूबनगर जिल्ह्यामध्ये आहे, हे पण लक्षात ठेवा. या ठिकाणी तेलंगणा राज्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. आंध्र प्रदेशपासून हे अलग झालेलं आहे. 29वे हे राज्य ठरलेलं आहे. 2 जून 2024 रोजी 29वे राज्य झालं. राजधानी हैदराबाद आहे. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आहेत. राज्यपाल CP राधाकृष्णन आहेत. या ठिकाणी जिल्हे 33 आहेत. विधानसभा 119, लोकसभा 17, म्हणजे विधानसभा सीट 119, लोकसभा सीट 17, राज्यसभा सीट 7 आहेत. चर्चित स्थळ 4 मिनार आहे. महत्त्वाचं सरोवर आहे हुसेन सागर तलाव, महत्त्वाचा आहे. या ठिकाणी देशात इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन स्थापित करण्यासाठी टाटाने कोणासोबत करार केलेला आहे, HPCL सोबत करार केलेला आहे. 27 मार्च 2024 रोजी हा करार करण्यात आलेला आहे. बघा टाटाची कंपनी टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड म्हणजेच TPEM आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच HPCL यांच्या दरम्यान हा करार झालेला आहे. यावर्षी डिसेंबरपर्यंत HPCL पंपाच्या ठिकाणी 5000 चार्जर लावण्याचे लक्ष ठेवलेलं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी HPCLचे पेट्रोल पंप असणार आहेत त्याच्या आसपासच लगेच तिथे काय करणार, चार्जिंग स्टेशन लावणार आहेत. मार्च 2024मध्ये प्रतिष्ठित टाइम्स पॉवर आयकॉन 2024 अवॉर्ड कोणी जिंकलेला आहे, विजय जैन यांनी जिंकलेला आहे. आता हे कोण आहे तर स्टार इस्टेटची व्यवस्थापकीय संचालक श्री विजय जैन आहेत. पुरस्कार प्रदान कोणी केलेला आहे तर टाइम्स ग्रुपद्वारे प्रदान करण्यात आलेला आहे. कुठे तर नोएडा, उत्तर प्रदेश या ठिकाणी. स्टार इस्टेटची स्थापना 2012मध्ये सर्वात वेगाने वाढणाऱ्या रिअल इस्टेट उपक्रमांपैकी एक म्हणून झालेला आहे, हे लक्षात ठेवा. अलीकडेच रिलायन्स इंडस्ट्रीजने अदानीच्या पॉवर प्रकल्पात किती टक्के हिस्सा खरेदी केलेला आहे, 26%. अलीकडेच बँक ऑफ महाराष्ट्राचे नवीन MD आणि CEO कोण बनलेले आहेत, निधू सक्सेना. आता या बँकेची स्थापना कधी झाली, 1935 रोजी. मुख्यालय पुणे, महाराष्ट्र या ठिकाणी आहे. 150पेक्षा जादा आंतरराष्ट्रीय फुटबॉल मॅच खेळणारा भारतातील पहिला खेळाडू कोण ठरलेला आहे, सुनील छेत्री. अलीकडेच अर्थशास्त्रासाठी नोबेल मेमोरियल पुरस्कार प्राप्त करणाऱ्या कोणत्या व्यक्तीचे निधन झालेले आहे, डेनियल कॅनमन. जगातील पहिल्या पूर्णपणे स्वायत्त AI सॉफ्टवेअर इंजिनियरचे अनावरण करण्यात आले आहे, तर त्याचं नाव काय आहे तर डेव्हिन हे त्याचं नाव आहे. अलीकडेच चर्चेत असलेली पोएम 3 मिशन कोणत्या अंतराळ संस्थेने सुरू केलेलं आहे तर इस्रोने सुरू केलेलं आहे.